श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींचे अतिशय सुंदर आणि तुम्हाला प्रेरणा देणारे विचार. तर मित्रांनो, तुम्हाला स्वामींचे विचार, स्वामी संदेश किंवा स्वामी बोध ऐकायला आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी सुंदर कमेंट्स करा. स्वामी म्हणतात, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात, तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात. संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचेच असते. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणूनच त्याग करा, आत्मानंद मिळेल. मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा, तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की आहे. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. स्वामी म्हणतात, अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते. स्वामी म्हणतात, अरे तुझं विज्ञानसुद्धा देवानेच बनवलेलं आहे. अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान धर्म करा इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नका. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठा बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अधःपतन निश्चित आहे. दुसऱ्याचे ऐका, पण आचारात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. स्वामी म्हणतात, अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते. स्वामी म्हणतात, आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होतं. अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.